नमस्कार मित्रांनो. चला इयत्ता 8वी भूगोलाचा तास आहे आपला. सगळ्यांनी पुस्तकं उघडा. तुम्हाला मी काल अभ्यास सांगितला होता बा. आपला जो धडा 7वा काल पूर्ण झाला त्याच्यावरचा खालचा स्वाध्याय मी तुम्हाला सोडवायला सांगितलेला होता काल. प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा. आणि प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. धडा वाचला जर असेल तर याची उत्तरं तुम्हाला धड्यातच सहज सापडतील. आणि म्हणून मी तुम्हाला काल 2 वेळा धडा वाचायला सांगितलेला होता. झालेला अभ्यास जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मी बघणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या वर्गपाठामध्ये तो अभ्यास लिहून ठेवायचा आहे. पान नंबर 51वरचा प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा. ओके. चला आता आज आपण धडा 8वा, भूगोलातला 8वा धडा आपण सुरू करत आहोत. नाव आहे उद्योग. या उद्योगाच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला चित्र दिसतं बघा. आकृती क्रमांक 8.1. थोडे आठवूया. चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये आपल्याला 6 प्रकारच्या आकृती दिसत आहेत. त्या तुम्ही नीट निरीक्षण करायचं आहे त्या आकृत्यांचं. आणि नंतर मग आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता उद्योग हा जो धडा आपल्याला दिलेला आहे इथे, तर एखाद्याला अभ्यासात रस नसेल आणि तुम्हाला जर आवड असेल एखाद्या उद्योगाची, जर तुम्ही मुळातच कलाकार असाल तर तुम्ही सुद्धा असे उद्योग सुरू करू शकतात. उद्योगांविषयीची माहिती आपल्याला या धड्यामध्ये बघायची आहे. उद्योग सुरू करायला काय काय साधन संपत्ती लागते, भौगोलिकदृष्ट्या कशी साधन संपत्ती लागते, कुठल्या प्रकारचे उद्योग भारतामध्ये आहेत, अशा प्रकारचा या प्रकरणामध्ये उल्लेख आहे. आता आपण बघूया 8.1 आकृती बघा. आता बघा, पहिली जी खालची वरती आकृती दिसते त्याच्यामध्ये ऊसाचा मळा आणि खाली साखर दिसते. प्रत्येकाला ऊसाचा मळा आणि साखर म्हणजे ऊसापासून साखर तयार होते. आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का साखर कारखाना? आहे. 2 ठिकाणी, 3 ठिकाणी. चाळीसगाव, आपलं न्हावी आणि इकडे मुक्ताईनगर, असे 3 ठिकाणी आपले साखर कारखाने आहेत. ऊसापासून साखर निर्मिती होते. नंबर 1. ठीक आहे. आता नंबर 2ची आकृती बघा. कोणतं पीक दिसतंय तुम्हाला? खाली शेतामध्ये कापसाचं पीक दिसतंय. कपास आहे की नाही? कापूस आलेला आहे बघा. आणि कापसापासून काय निर्मिती होते? कापसापासून वस्त्र निर्मिती होते. कापड तयार होतं आहे बघा. तुम्हाला दिसतंय का कपडाचे तागे तयार झालेले आहेत. आणि आकृती क्रमांक 3मध्ये पण बघा. आकृती क्रमांक 3 खाली पण तुम्हाला ऊस दिसतोय आणि वरती कापूस दिसतंय का? म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे उद्योग सुरू करू शकतात. आता हे उद्योगांसाठी लागणारी साधन संपत्ती काय आहे हे आपण बघू. याच्यावर आपल्याला काय काय प्रश्न आलेले आहेत ते बघू. बघा, आकृती क्रमांक 8.1 मध्ये 2 उद्योग प्रक्रियांची साखळी दिलेली आहे. त्यांचे निरीक्षण करा. प्रत्येक चित्रातील चौकटीत क्रमांक लिहून उद्योगातील क्रमवारीता नोंदवा. 2 उद्योगांसाठी 2 वेगवेगळ्या रंगांचे पेन वापरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर तुम्हाला या 2 चित्रांचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. आणि या उद्योगांची प्रक्रियांची साखळी दिलेली आहे. म्हणजे कशापासून काय तयार होतं ही साखळी आपल्याला दिसते. त्याचं नीट आपल्याला निरीक्षण करायचं आहे. पुस्तक जर उघडलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. आणि प्रत्येक चित्राखाली काय लिहायचं आहे? प्रत्येक चित्राखाली चौकट दिसते पहा, लाल रंगाची चौकट. या चौकटीमध्ये तुम्हाला उद्योगातील क्रमवारीता नोंदवायची. आता क्रमवारीता म्हणजे काय ते आपण पुढे बघूया. तर 2 उद्योगांसाठी 2 वेगवेगळ्या रंगांचे पेन त्यांनी वापरायला सांगितलेले. म्हणजे पहिला उद्योग जो आहे साखर उद्योग, साखर कारखानदारी, त्याच्यासाठी तुम्ही निळा पेन वापरा. आणि हा जो वस्त्रोद्योग आहे त्यासाठी तुम्ही लाल पेन वापरा. ओके. आता खाली काय म्हणतायत ते बघा. तुम्ही जर नीट निरीक्षण केलेलं असेल तर याच्यामध्ये म्हटलेलं त्यांनी या उद्योगांची नावे सांगा. 2 उद्योग आपल्याला दिसत आहे. पहिला उद्योग आहे साखर कारखानदार, साखरेचे कारखाने. आणि दुसरा उद्योग आहे वस्त्रोद्योग, आहे की नाही? कपाशीपासून वस्त्र तयार होतं आहे. ठीक आहे. आता पुढे काय विचारलं आहे त्यांनी? या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता आहे? आता साखर उद्योगात कोणता कच्चा माल आहे सांगा बरं. सहज तुम्हाला सांगता येईल. साखर उद्योगात कच्चा माल हा ऊस असतो आणि पक्का माल म्हणजे साखर.
तसंच वस्त्रोद्योगामध्ये कच्चा माल कापूस आणि पक्का माल कोणत्या स्वरूपात येतो, आपण ज्याचे कपडे घालतो त्याला आपण वस्त्र म्हणतो किंवा कापड म्हणतो, ते प्रकारचं. पुढे त्यांनी काय विचारलंय, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे होते. त्याच्यावर आता विविध प्रक्रिया करून तो कच्च्या मालावर विविध प्रकारची प्रक्रिया होते आणि ती प्रक्रिया झाल्यावर मग त्याचं ऊसाचं साखरेत रूपांतर होतं. आता हे केव्हा कळेल आपल्याला कसं रूपांतर होतं. प्रत्यक्षपणे जर आपण तिथे गेलो साखर कारखान्यात, तर मग साखर कारखान्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला साखरेपासून ऊसापासून साखर कशी तयार होते, हो की नाही. तसंच आपण जर एखाद्या वस्त्रोद्योगात गेलो तर आपल्याला लक्षात येईल की कापसापासून कशी कापडाची निर्मिती तयार होते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते. हे पण आपण पुढे बघणार आहोत. आता पुढे बघा, भौगोलिक स्पष्टीकरण. आता ह्या उद्योगांचे भौगोलिक स्पष्टीकरण. उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये केली जाते. पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो. उद्योग किंवा कारखानदारी द्वितीयक व्यवसाय आहेत. साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनुकूल घटक यामुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते. उद्योगांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. देशाचा आर्थिक विकास साधण्यासही मदत होते. आता बघा, हा जो पॅरेग्राफ आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. हे तर स्वाभाविक आहे. एखाद्या कारखान्यामध्ये एखादा जर आपल्याला काही घटक निर्माण करायचा असेल तर अगोदर कच्चा माल आवश्यक असतो आणि मग या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केलं जातं, त्याला म्हणतात उद्योग. आता ही प्रक्रिया कुठे होते, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालाची प्रक्रिया कुठे होते, तर ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये केली जाते. आता हा पक्का माल कसा असतो, कच्च्या मालापासून जो माल तयार होतो पक्का माल, तो माल कसा असतो, तर तो माल हा टिकाऊ असतो. पक्का माल टिकाऊ असतो, अधिक उपयुक्त असतो, चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो समाजामध्ये, बाजारामध्ये, आणि तो मूल्यवर्धित असतो. म्हणजे त्याची किंमत अधिक असते, त्याच्यापासून आपल्याला नफा मिळतो, मूल्यवर्धित असतो, आहे की नाही. प्रश्न येऊ शकतो, पक्का माल हा कसा असतो, तर पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो. त्यानंतर आता बघा, उद्योग किंवा कारखानदारी द्वितीयक व्यवसाय आहेत. उद्योग किंवा कारखानदारी हे द्वितीयक व्यवसाय आहेत. आता यासाठी काय काय गरज असते बघा. उद्योगाला कशाची गरज असते, साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनुकूल घटक यामुळे एखाद्या प्रदेशास उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते. कुठल्या प्रदेशात उद्योग वाढीस लागतात, तर ज्या प्रदेशामध्ये साधन संपत्तीची उपलब्धता आहे. जे उद्योग सुरू करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी उपयुक्त साधन संपत्ती उपलब्ध आहे, त्यासोबतच तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा सुरेख संगम आहे. दोन्हीकडे अत्याधुनिक साधनं आहेत आणि त्यासोबतच अनुकूल घटक आहेत. इतर अनुकूल घटक म्हणजे दळणवळणाची साधने असतील, वीज असेल, पाणी असेल, हे इतर अनुकूल घटकांमध्ये येतात. असे जर इतर अनुकूल घटक असतील तर त्या प्रदेशामध्ये उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते. त्यानंतर उद्योगांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. स्वाभाविकपणे ज्या ठिकाणी उद्योग आहेत त्या ठिकाणच्या उद्योगांमुळे तिथे जो मानव राहतो त्या मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. म्हणजे कशी गती मिळते, तर त्याला त्या उद्योगामुळे नोकरी मिळते, व्यवसाय मिळतो. त्या उद्योगांच्यामुळे त्याला तिथे त्याच्यासाठी पूरक उद्योग तिथे तयार होतात आणि त्यामुळे लोकांचा आर्थिक विकास त्या प्रदेशातला होत असतो. देशाचा आर्थिक विकास साधण्यासही मदत होते, हे स्वाभाविक आहे. आता इथे बघा, उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक चित्र दिसतंय बघा. उद्योगाचे स्थानिकीकरण, याच्यामध्ये काय, महामार्ग दिसतोय लाल मोठा, त्यानंतर लोहमार्ग दिसतोय,
आता जिथे काय काय बघा, उद्योगाला चालना मिळण्यासाठी किंवा कुठल्या ठिकाणी उद्योग चांगल्या प्रकारे सुरू होऊ शकतो, तर आपल्याला काय पाहिजे, तिथे मोठा जलाशय पाहिजे, नाही की नाही, उद्योग सुरू करण्यासाठी. त्यानंतर शेतमाल पाहिजे. शेतमाल हा कारखान्यात येण्यासाठी मजूर पुरवठा लागतो. त्यानंतर चांगला प्रकारचा महामार्ग लागतो. त्यानंतर बाजारपेठेची गरज असते उद्योग सुरू करायला. ऊर्जा लागते म्हणजे वीज लागते, पाणी पुरवठा लागतो, वनप्रदेश लागतो आणि खनिज संपत्ती लागते. अशा प्रकारची जर साधन संपत्ती असेल तर त्या ठिकाणी उद्योग अधिक प्रमाणामध्ये वाढीस लागतात. आता बघा खाली काय म्हटलं त्यांनी, वरील घटकांचा विचार करता खालील उद्योगांसाठीची अनुकूल स्थाने आकृतीत वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपल्याला कोणकोणते उद्योग सुरू करायचे आहेत, तर पहिला उद्योग आहे लोह पोलाद. आपल्याला पोलाद म्हणजे लोखंड किंवा स्टील निर्मिती करण्याचा उद्योग सुरू करायचा आहे. तर तो आपण कुठे सुरू करू शकतो, तर जिथे आपल्याला खनिज संपत्ती अधिक आहे, जिथे ऊर्जा आहे, बाजारपेठ आहे, पाणी पुरवठा आहे आणि महामार्ग आहे, लोहमार्ग आहे, अशा ठिकाणी आपण लोह पोलादाचा उद्योग सुरू करू शकतो. म्हणजे जो लाल मार्गाने त्या आकृतीचे 2 भाग झालेले आहेत, त्याच्या खाली उजवीकडे खनिजे दिसत आहे बघा, तर त्या ठिकाणी आपण लोह पोलादाचा उद्योग सुरू करू शकतो. त्यानंतर वस्त्र निर्मिती. आता वस्त्र निर्मितीच्या उद्योगाला काय लागतं, आपल्याला वस्त्र निर्मितीच्या उद्योगासाठी आपल्याला कच्चा माल लागतो म्हणजे कापूस लागतो. त्यानंतर काय लागेल, पाणी लागेल, जलाशय लागेल, मजूर पुरवठा लागेल, ऊर्जा लागेल, महामार्ग लागेल. तर हे सगळं आपल्याला कुठे उपलब्ध होऊ शकतं, शेतमाल आणि मजूर पुरवठा या दोघांच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपण वस्त्र निर्मिती करू शकतो. त्यानंतर साखर निर्मितीचा उद्योग आपल्याला सुरू करायचा असेल तर खाली बघा ऊर्जा दिसते, त्या ऊर्जा या ठिकाणी आपण साखर निर्मिती करू शकतो. आता त्यांनी काय सांगितलं आहे बघा, प्रत्येक उद्योगासाठी आवश्यक घटकांची यादी तयार करा. आता लोह पोलाद उद्योग सुरू करायचा असेल तर कोणत्या प्रकारचं आपल्याला यादी लागेल, कच्चा माल लागेल, वीज पुरवठा लागेल, मजूर पुरवठा लागेल, बाजारपेठ लागेल, महामार्ग लागेल, पाणी पुरवठा लागेल, इत्यादी प्रकारची साधनं आपल्याला लागतील. वस्त्र निर्मिती करण्यासाठी पण आपल्याला ही साधन संपत्ती लागेल. तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यामागील तुमची भूमिका स्पष्ट करा. आपण शाळा सुरू झाल्यावर बघू. अशाच पद्धतीने आणखी कोणत्या उद्योगांसाठी तुम्ही स्थाननिश्चिती करू शकाल. ठीक आहे, एवढं आपण आज बघू. पान नंबर 52 आपण बघितलं. उद्या येताना पान नंबर 53 वाचून या. पुढच्या गुरुवारी आपण पान नंबर 53 बघू. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या पिरियडला.